नमस्कार मंडळी, खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये तुमचं मी गौरी मनापासून स्वागत करते. उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात येते ती आंबट गोड चव असलेली कैरी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक, चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीची कढी. ही कढी फक्त चविष्टच नाही तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि पचनासाठीही खूप फायदेशीर आहे बरं का. गरमागरम भाताबरोबर ही आंबट गोड चवीची कढी म्हणजे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चला तर मग त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर त्यासाठी इथे मी 2 कैरी घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि काय करायचं, ह्या कैऱ्या आहेत ना त्या आपण उकडून घेणार आहोत. कुकरच्या भांड्यामध्ये घेतल्यात, अजिबात पाणी घालायचं नाही आहे. आणि कुकरच्या भांड्यामध्ये खाली थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असंच झाकण लावून 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. छान अशी कैरी आपली शिजली जाते. बघूया, कैरी छान शिजलेली आहे. 2 कैऱ्या शिजवल्यात, त्यातली एकच कैरी इथे मी घेणार आहे. कारण की एका कैरीची सुद्धा खूप सारी कढी होते. आता कैरीचं साल काढून घ्यायचं आहे आणि गर आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. देठाकडचा भाग आहे तो पहिल्यांदा आपण कापून घेऊया. हे बघा, आणि संपूर्ण गर आहे तो चमच्याने किंवा सुरीने आपण काढून घ्यायचा आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने अगदी पटकन होते, काही वेळ लागत नाही. आणि हे बघा, वरचं साल आहे त्याला सुद्धा गर आहे आतमधून, तो सुद्धा काढून घेऊया. अशा पद्धतीने संपूर्ण गर इथे मी काढून घेतलेला आहे. हे बघा, फक्त बाठा राहिलेला आहे. संपूर्ण गर मी सुरीच्या मदतीने काढून घेतलेला आहे. आता उन्हाळ्यामध्ये काय होतं ना, काय भाजी आमटी करायची, पटकन कैरी असेल ना तर कैरीची कढी करायची. आणि आमच्या कोकणात ना प्रत्येक घरात आवर्जून ही कढी केली जाते बरं का. हे बघा, संपूर्ण गर मी काढून घेतलेला आहे. आता हा गर आहे, हा काय करायचा आहे, एका मिक्सरच्या भांड्यात घेऊया आपण. हे बघा, आता त्यामध्ये काय करायचं आहे, 1 चमचा इथे गूळ घालायचा आहे. तुमची कैरी कितपत आंबट आहे त्या प्रमाणात घालूया. आणि इथे 1 चमचा बेसन घातलेला आहे. मिक्सरला आपण बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालूया आणि फिरवून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता फाईन अशी पेस्ट करून झालेली आहे. म्हणजे आपली कढी आहे ती सुद्धा छान अशी मिळून येते. कधी कधी हाताने स्मॅश केलं तरीसुद्धा चालेल, पण मिक्सरला फिरवून घेतलं तर बेटर. हे बघा, आता काय करूया, लगेचच फोडणी द्यायची आहे. थोडंसं तेल घालायचे. तेल छान तापलं ना की त्यामध्ये मोहरी घालायची, मेथी घालायची आहे. मोहरी मेथी छान तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालूया बारीक कापलेल्या आणि हिंग घालूया. मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. कढीपत्ता घालूया. छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान फोडणी बसलेली आहे. आता लगेचच काय करायची, थोडीशी हळद घालूया आणि आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे. मस्त असा तडका बसलेला आहे. फोडणी छान झाली ना की कढीसुद्धा खमंग अशी होते. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं आणखीन पाणी वाढवते आणि ते सुद्धा घालते. तुम्ही कितपर्यंत पातळ किंवा घट्ट कढी करता किंवा खाता त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालायचं आहे. इथे जवळपास मला 1 ग्लास पाणी जास्त लागलेलं आहे. आणखीन थोडं पाणी घालूया आपण. हे बघा, आणि छान असा साईडनी कड येईपर्यंत कढी आहे ती छान अशी उकळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता छान अशी मिक्स करून घेऊया. आता थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे आपल्याला. रंग किती सुरेख आलेला आहे बघू शकता तुम्ही. चवीपुरतं मीठ घालूया. मस्त आंबट गोड चवीची अशी आपली कैरीची कढी तयार होत आहे. तुम्ही बघू शकता साईडनी कड येत आहे. आता कोथिंबीर घालूया. आणखीन थोडा कड येऊन द्यायचा आहे. म्हणजे अगदी झटपट आपली कैरीची कढी तयार झालेली आहे. कधी केली नसेल ना, एका कैरीची तरी नक्की करून बघा. हे बघा, मस्तच. आता ओलं खोबरं घालायचं आहे. शेवटी आपण ओलं खोबरं घालूया. मस्तच. आणखीन थोडासा कळ येईपर्यंत थांबते. ओलं खोबरं घालूया. कळ छान आलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. गॅस बंद करायचा आहे. अगदी झटपट पटापट कैरीची कढी तयार झालेली आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लगेचच थोडीशी पिऊनसुद्धा बघणार आहे मी. अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. आणि माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात का शॉर्ट व्हिडिओ आवडतात, कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.